नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण एक महत्त्वाचे काम करतोय। तुम्ही सुद्धा हे काम कसे करायचे जाणून घ्या। 2 साक्षीदार असणे अनिवार्य। मृत्यूपत्र कायदेशीर ठरण्यासाठी मृत्यूपत्रावर 2 सज्ञान साक्षीदारांनी सही करणे कायद्याने गरजेचे आहे। मृत्यूपत्र करणायाने आणि 2 साक्षीदारांनी एकमेकांसमोर मृत्यूपत्रावर सही करणे गरजेचे आहे। अर्थात 2 साक्षीदारांनी एकाच वेळी सही केली पाहिजे असे काही नाही। त्याचप्रमाणे साक्षीदारांना मृत्यूपत्रात काय लिहिले आहे हे माहिती असणे अपेक्षित नाही। मृत्यूपत्रातील लाभार्थींना मात्र साक्षीदार होता येत नाही। डॉक्टर सर्टिफिकेट मृत्यूपत्राच्या शेवटी मृत्यूपत्र करणायाची शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम होती अशा आशाचे डॉक्टरांचे सर्टिफिकेट आपण बघितले असेल। मात्र असे सर्टिफिकेट असणे कायद्याने सक्तीचे नाही आणि केवळ ते नाही म्हणून मृत्यूपत्र बेकायदेशीर ठरत नाही, पण प्रॅक्टिकली असे सर्टिफिकेट असणे चांगले। नोंदणी रजिस्ट्रेशन मृत्यूपत्रास कोणताही स्टॅम्प लागत नाही। त्यामुळे खरेदी खत बक्षीसपत्र इत्यादी दस्तांच्या तुलनेत मृत्यूपत्र तुलनेने खूपच कमी खर्चाचा दस्त आहे। मृत्यूपत्राची नोंदणी करणेही कायद्याने बंधनकारक नाही। मात्र नोंदणी कायदा 1908 मध्ये मृत्यूपत्राबद्दल काही विशेष तरतुदी आहेत। उदा. इतर कुठलेही दस्त अंमलात आणल्यानंतर 4 महिन्यांनंतर नोंदवावे लागतात। मात्र मृत्यूपत्र हे ते केल्यानंतर कधीही नोंदवता येते। त्याचप्रमाणे मृत्यूपत्र करणायाच्या मृत्यूनंतर देखील ते नोंदवता येते। एखाद्या व्यक्तीला त्याचे मृत्यूपत्र हे नोंदणी अधिकाराच्या ताब्यात सीलबंद लखोट्यामध्ये देखील ठेवता येते आणि संबंधित व्यक्तीला किंवा त्याच्यातर्फे माहितगार इसमास असे मृत्यूपत्र अर्ज करून मागे घेता येते। शेवटचे मृत्यूपत्रच ग्राह्य धरले जाते। मृत्यूपत्र हे कितीही वेळा बदलता येते आणि सर्वात शेवटचेच मृत्यूपत्र ग्राह्य धरले जाते। बदलेल्या परिस्थितीमुळे मृत्यूपत्रामध्ये योग्य ते बदल करणे गरजेचे असते। मृत्यूपत्र न बदलता पुरवणी मृत्यूपत्र देखील करता येते आणि त्यास मृत्यूपत्राच्यात सर्व कायदेशीर तरतुदी लागू आहे।